तुमच्या मैत्रिणीचे किती जणींचे सीझर झालेत? आजीबाई एकीच नाही. तुमच्या काळात तुमच्या मैत्रिणीचे किती सीझर नाही झाले? मग का नाही झाले? आता का होतात? जरा लक्षपूर्वक आहे का? कोण कोण डीएड बीएड बीपीएड लॉ डीएचएमएच इंजिनियर जास्त शिकलेले पडू नयेत ते फक्त एवढंच म्हणतात, बुवा लोकांचा धंदा आहे, पाप म्हणजे धमकी आणि पुण्य म्हणजे भूलथाप. जरा अवधान द्या. मग का नाही झाले यांच्या वेळेस सीझर? आता का होतात? याचं कारणच आहे, जरा लक्षपूर्वक आहे का? आई तुमच्या काळात तुमच्या पायात किती किती भाराचे जोडवे असायचे? इकडून 6 इकडून 6 इकडून 5 इकडून 5 इकडून 7 इकडून 7 14 भारापर्यंत जोडे असायचे. त्याला अडकणं वेगळेच असायचे. आई बरोबर आहे? आणि ते चालताना टच 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 वाजायचे. याचं कारण अंगठ्यापासलं बोट चांदीनं लग्नाच्या दिवशी का मढवावं याचं कारण जरा लक्षपूर्वक ऐका. कारण की ह्या बोटाचा आणि गर्भशयाचा जवळचाच कॉन्टॅक्ट आहे आणि म्हणून जिच्या पायात टपोरे जोडे तिचं सीझर कधीच होत नाही. पण हे जाणण्याकरता आमच्या घरामध्ये परमार्थ